हॅलो माय टू फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत विशाखापट्टणमला. इथं रात्रीचा स्टे केला आहे आणि आता कैलास हिल पाहायला आलो. इथं पार्किंगची सोय खूप छान आहे. अजिबात कुठं तीन साईड पाहायला मिळत नाही. सगळीकडे असे झाडं लावलेत आणि झाडांच्या खालीच पार्किंग आहे. लाईनमध्ये झाडं आहेत आणि त्याच्या खालीच पार्किंग आहे. हे जे मेन गेट आहे ते इकडं खूप ऊन आणि गरमी आहे. सकाळचे 9:30 वाजले तरी पण खूप ऊन लागते. चल तर ही आहे कैलास हिल. तिचं मेन गेट हे. इथं मोठा शंख आहे आणि वरती जायला अशा पायऱ्या आहेत. वरती बघा शिव पार्वतीची किती मोठी मूर्ती आहे. शिवलिंगाच्या आकाराचे असे झाडं कट केलेत हे. सायकलिंग करतात आहे ना. इथं अशी सायकलिंग पण करायची सोय. काय तिकीट आहे माहीत नाही. तिथं लास्ट पॉईंट आहे त्यांचा आणि तिथून ती परत यायचं. खालचा सगळा व्ह्यू पाहता येतो त्याच्या. तिथून खूप मोठा समुद्र पाहायला मिळतो. व्ह्यू पॉईंट समजा एक हा. आणि तो सायकलिंग बघा. आता तुम्ही सायकलिंग कसं करत गेलाय. इथं ही कैलास हिल पाहून झालेली आमची. आता पुढं जायचं. इथं फोटोग्राफी खूप करतात ते लोक. शंख आणि महादेव पार्वतीच्या मूर्तीसोबत आणि त्याच्यासोबतच जोडून इलेक्ट्रिक व्हेकल आहेत ज्या आपल्याला म्युझियमपर्यंत घेऊन जातात. इथं बेबी केअर रूम पण दिलेले आहेत. सोबतच इथली जी जनजमाती आहे ना त्यांचे स्टॅच्यू पण ठेवले. कैलासगिरी पर्वतावरच इथं रेल्वे पट्टी आहे आणि त्याच्या बाजूलाच रोपवे पण आहे. इथून रोपवेची सोय आहे खाली जायला आणि वर यायला. आणि इथून पूर्ण शहर दिसतंय हे विशाखापट्टणम. आणि त्याच्यासोबतच हा विशाखापट्टणमचा समुद्रकिनारा पण पाहायला मिळतोय. हे रोपवे बघा आणि हा समुद्र किनारा विशाखापट्टणमचा. हे बघ रोपवे यार.
हायवेच्या बाजूलाच आहे हा पण स्पॉट. इथून समुद्र पाहायला मिळतो. जे सी पॉईंट आपण बीचवर जाऊन पाहतो ते इथून पाहायला मिळतं. इथं आम्ही मस्त फोटोशूट वगैरे केलंय आणि आता परत जायला निघलोय. आता आमचा लास्ट स्टे असणार आहे हैदराबाद. आणि हैदराबादमध्ये थोडंसं रामोजी फिल्म सिटी वगैरे पाहायचं चाललंय उद्या. हिंदी आता ही है? आम कैसा है वो? हाँ सुंदरी सुंदरी बनीनपल्ली ओ बड़ा वाला आम कितने का है? बड़ा वाला का 350 मैडम. दो दो नहीं 10 पीस पूरा. पूरा? कौन सा अच्छा है? अच्छा वाला कौन सा है? ओए बघा आपला राजापूर सारखा आंबा आहे हा. दिसला का? अच्छा वाला कौन सा है? कौन सा अच्छा है? सुंदरी वाला अच्छा है. अच्छा टेस्ट करो मैडम. देखा टेस्ट कर. इकडं आंब्याची झाडं खूप आहेत. आंबे पण खूप आहेत. त्यांचे नावं पण वेगळे वेगळे आहेत. प्राइस क्या है उसकी? प्राइस 50 रुपया 50. एक पीस रुपये 50 में. हाँ. और एक पीस नहीं बस एक ही पीस. और एक पीस नहीं बस नहीं. नहीं थैंक यू. विजयवाडा हा विजयवाडा रूट आहे. इकडं खूप नारळ, केळी, अजून काय डाळ. हा पपई मागच पाहिली. अरे त्या पपई खूप नाही पाहायला मिळाली. पण नारळ, केळी आणि हे बाकी हे जास्तच पाहायला मिळालं. नारळ होते ना मागे. हे नारळ मागे मागे नाही बघ बघ ना दिसतातच सगळे रोडच्या कडेने नारळ. प्लस रस्ते असे एवढे छान आहेत. आता कुठं आलो? विजयवाड्याजवळ आलो ना आपण. एल्लोर एल्लोर जवळ आहे. मग कदाचित रात्रीचा स्टे विजयवाड्यामध्येच असेल. मला वाटतं विजयवाड्यातच असेल. 62 किलोमीटर आहे ना विजयवाडा. मग पुढे जायचं विजयवाड्याचं. हैदराबाद लय लांब जाईल अहो. विजयवाडा जवळ आहे. 4:45 वाजता विजयवाडा आता येईल 5:30 ला. रस्ता हे ना एकदम. रस्ते चांगले आहेत. उरकतेत रस्ते. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की इकडं हॉटेल अजिबात व्हेजवाले प्युअर व्हेजवाले हॉटेल नाही आहे. व्हेज नॉन व्हेज मिक्स आहे आणि त्यांचे भांडे एकत्र वापरले जाते. तसं आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज मिक्स जरी असेल तरी भांडे वेगळे वेगळे वापरले जाते. त्याच्यामुळं इथं काही जेवायचं कठीणच झालं आमचं आज. आम्ही तसं बनवूनच खात असतो पण आज जास्तची रनिंग होती त्यामुळे बनवायला थांबलो नाही. हॉटेल शोधलं पण कुठेच हॉटेल मिळालं नाही. शेवटी चहा बिस्किट खाल्लंय आणि आता पुढच्या रस्त्याला लागलो.
साखर कारखाना आहे इथे, पण तो बंद पडलाय कारण इकडं ऊस कुठं पाहायलाच मिळत नाही आणि तो साखर कारखाना बंद पडून गेलाय. सूर्यास्ताची वेळ आहे आणि सूर्यकिरणे ढगांच्या आडून कशी दिसतात बघा. सूर्य ढगांच्या आडी आणि त्याची किरण अशी काय म्हणतात शिड्यांसारखी. नाही कसले पाऊस पाऊस पडल्यासारखं हा नाही भवंडर ढग फुटलाय. असं वाटतं वरून पाऊस पडतो ना, पाऊस पडत आहे अशा किरणात. असं वाटतं ना. ढग तर आहे पण आता बघा ढगांच्या बाहेर आलाय सूर्य वेगळा दिसतो. कपडे छान आहे ना. अशा म्हशी गाया अशा एकदम माळ रानात सोडलेल्या असतात चरायला, त्यांना वळायला कोण नसतं. गोठे इकडं तरी बघायला मिळाले, उडीसात गोठ हा प्रकारच भेटला नाही अजिबात बघायला. दूध सुद्धा कुठं आम्हाला मिळत नव्हतं पिशवीतलं आणि असं सुट्ट पण नव्हतं मिळत, पावडर भेटत होती तर आम्ही ते काही घेतलं नाही. वेलकम टू विजयवाडा. आता आम्ही आलोय विजयवाडा बायपास रोडवर. विजयवाडा सिटी खाली आहे आणि आम्ही वरून बायपास रोडनी चाललोय. पण इथं दोन्ही बाजूनी रोडच्या बघा कशी बटरफ्लायची डिझाईन बनवली, फुल आणि बटरफ्लाय. बरोबर लेफ्ट घ्यायचा होता आणि सॉरी राईट. लेफ्ट राईट मला असं वाटतं लेफ्टला राईट बोलतात, राईटला लेफ्ट बोलतात. श्रीराम आहे ना का हनुमान आहे? येतच नाही व्हिडिओत क्लिअर. हैदराबाद हायवेवरती थोडंसं थांबून आम्ही हा नाश्ता केला. काय बोलतात या डिशला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ही माहिती आहे आलू पकोड़ा है शायद और ये पता नहीं क्या है. हैदराबादच्या आधी आम्ही इथे थांबलोय जेवायला. सूर्यपेटा म्हणून गाव आहे तिथे, तर त्याच्याच हायवेवर थांबलोय तो हॉटेलमध्ये. हे आमचं पूर्ण ट्रिपमधलं 3रं जेवण आहे बाहेरचं.